रिसोड पोलीस ॲक्शन मोडवर देशी विदेशी आणि गावठी हातभट्टीवर धाड. पुणे येथे विषारी दारू पिऊन झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर रिसोड पोलीस कमालीचे ॲक्शन मोडवर आले आहेत. वाशिमचे पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांनी जिल्ह्यातील अवैध गावठी देशी आणि विदेशी दारू धंद्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाच्या अनुषंगाने रिसोड पोलीस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार संतोष शेळके यांनी दारूबंदी कायद्यांतर्गत एक विशेष मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान रिसोड पोलिसांच्या पथकाने मौजाबंदी या ठिकाणी सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीवर थेट रेड कारवाई केली. या कारवाईत आरोपी प्रकाश धोंडू मोरे राहणार मांडवा, बबन सीताराम काळे राहणार मौजाबंदी आणि शेख शकील शेख बशीर राहणार वडजी, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार या आरोपींकडून देशी, विदेशी आणि गावठी हातभट्टीची दारू असा एकूण 27,880 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची धडक कारवाई वाशिमचे माननीय पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक लता फड आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष शेळके, पोलीस उपनिरीक्षक सचिन गोखले, राजेंद्र वानखेडे, पोलीस कॉन्स्टेबल आशिष पाठक, विनोद धनवट, रवी अडागळे, विनोद मस्के, परमेश्वर भोणे, राजेश गांगवे, सुनील इंगळे आणि विश्वास चव्हाण यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. अशा नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा MH न्यूज मराठी.